चला नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या इग्नाइट पाठशाला या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला। तर बघा, इस्रो आणि नासा अंतराळ संशोधन भेट या परीक्षेसाठी आजचं आपलं सेशन असणार आहे। आणि ही जी परीक्षा आहे इस्रो आणि नासा अंतराळ संशोधन भेट याचे आपण 2025 आणि 26 या वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस करणार आहोत। याचा आपण फर्स्ट पार्ट आधीच्याच लेक्चर मध्ये पहिले 10 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि आता आपल्याला बघायचे आहेत त्याच्या पुढचे प्रश्न। आता बघा, ही परीक्षा इयत्ता 6वी आणि 7वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते आणि या परीक्षेमध्ये मराठी माध्यम तसेच सेमी इंग्लिश माध्यम दोन्हीही जिल्हा परिषदचे विद्यार्थी जे आहेत त्यांचे मराठी माध्यम आणि सेमी इंग्लिश माध्यम दोन्हीही माध्यमातील विद्यार्थी ही परीक्षा अर्थातच देऊ शकतात। ओके, सो आपण मागच्या लेक्चरला पहिले 10 प्रश्न बघितलेले आहेत। पहिल्या 10 प्रश्नांचा आपण अनालिसिस केलेला आहे आणि आता आपल्याला अनालिसिस करायचं आहे पुढच्या 10 प्रश्न किंवा पुढचे 10 ते 20 प्रश्नांचं अनालिसिस आता आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत। सोबतच याच परीक्षेसाठी एक विशेष बॅच आपण लॉन्च केलेली आहे। ही बॅच सुरू होतीये 14 मे पासून। ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। जर तुम्ही ऍडमिशन केली नसेल तर आवर्जून ऍडमिशन करून घ्या। तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। ज्या मुलांची इच्छा आहे की आपल्याला संशोधक बनायचं आहे किंवा आपल्याला अंतराळाचं संशोधन करायचं आहे तर त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधी असणार आहे। ठीक आहे, तर ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत। सोबतच नियमित सराव चाचण्या आणि अनुभवी शिक्षकांकडून यासाठी तुम्हाला मार्गदर्शन देखील मिळणार आहे। ठीक आहे, तर अशी ही आपली एक परिपूर्ण बॅच असणार आहे अंतराळ संशोधन परीक्षेसाठी। ओके, आणि हे बॅच तुम्हाला जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करायचं आहे। ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे। सोबतच तुम्हाला एक सपोर्ट साठी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, जिथे जाऊन तुम्ही तुमच्या कुठलेही अडचणी असतील ऍप डाउनलोड करण्यासाठी किंवा कोर्स जॉईन करायचा असेल सगळं तुम्हाला सगळ्या अडचणींचं सोल्युशन या कॉन्टॅक्ट नंबरवर मिळून जाईल। ओके, तर चला आपण पुढल्या प्रश्नांकडे जाणार आहोत। मागच्या लेक्चरला आपण 10 प्रश्न, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण 10 प्रश्नांचं अनालिसिस मागच्या लेक्चरला केलेला आहे। आता आपल्याला पुढच्या प्रश्नांकडे जायचं आहे जो असणार आहे आपला 11वा प्रश्न। तर 11व्या प्रश्नामध्ये काय दिले आपण पहिल्यांदा प्रश्न इंग्लिश मध्ये वाचून घेणार आहे आणि नंतर तोच प्रश्न आपण मराठीमध्ये देखील वाचणार आहे। बघा काय दिलंय, सौरभ इज परफॉर्मिंग अँड एक्सपेरिमेंट टू find the frequency of pendulum. He gets the frequency as 2 hertz. To trouble his friend, he make a changes to experiment setup so as the frequency of oscillations decrease to the 1 hertz. So what change did he make? म्हणजेच मराठीमध्ये जर आपण हेच एक प्रश्न वाचला तर सौरभ लंबकाची वारंवारिता शोधण्याकरिता प्रयोग करीत असताना त्याला 2 हर्ट्ज एवढी वारंवारिता मिळाली। त्याच्या मित्राला त्रास देण्यासाठी तो मुद्दाम प्रायोगिक रचनेमध्ये बदल करतो जेणेकरून लंबकाची वारंवारिता ही 1 हर्ट्ज पर्यंत कमी होते। तर त्याने काय बदल केले? ठीक आहे, पहा पहिल्यांदा आपण प्रश्न समजून घेणार आहे। प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, पहिले आपण प्रश्न समजून घेऊ। प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे बघा, एकदा नीट लक्ष द्या। पहा, हा पेंडुलम आहे। पेंडुलम ज्याला आपण लंबक पण म्हणतो पेंडुलम पण म्हणतो। ओके, हा आहे लंबक किंवा ज्याला आपण म्हणणार पेंड्युलम। हा काय आहे आपला पेंड्युलम। आता काय म्हटलंय आपल्याला प्रश्नामध्ये, काय म्हटलंय तर पेंड्युलम ची त्याने फ्रिक्वेन्सी शोधली। काय शोधली त्यांनी? फ्रिक्वेन्सी। सौरभने काय शोधली? फ्रिक्वेन्सी। फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? वारंवारिता। काय शोधली त्यांनी? वारंवारिता। ठीक आहे, त्याने काय केलं? फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारिता शोधली। तर त्याला किती फ्रिक्वेन्सी मिळाली? 2 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी मिळाली। पण त्याच्या मित्राला त्रास देण्यासाठी त्यांनी मुद्दाम ही फ्रिक्वेन्सी किती केली? 1 हर्ट्ज। किती केली ही फ्रिक्वेन्सी? 1 हर्ट्ज। म्हणजे त्याने ती फ्रिक्वेन्सी कशी दाखवली? कमी दाखवली, बरोबर। तर आपल्याला प्रश्न असा विचारला की ही फ्रिक्वेन्सी कमी दाखवण्यासाठी त्याने कोणते बदल त्या पेंडुलम मध्ये केले असतील? ओके, तर एक साधं लॉजिक लक्षात ठेवायचं नेहमीच की लेंथ जेवढी वाढेल ना, लेंथ म्हणजे लांबी, जेवढी त्या पेंडुलमची लांबी वाढेल तेवढीच फ्रिक्वेन्सी काय होईल?
तेवढीच फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, फ्रिक्वेन्सी कमी करण्यासाठी तो काय करू शकतो, त्याची लेंथ वाढवू शकतो. जेवढी या पेंडुलमची लेंथ, या पेंडुलमची लांबी जी आहे, जर तुम्ही या पेंडुलमची लांबी वाढवली तर, जर या पेंडुलमची लांबी तुम्ही वाढवली तर त्याची फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, एक लक्षात ठेवायचं, लांबी वाढवली म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होईल, कमी. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता, वारंवारिता काय होत असते, कमी होत असते. म्हणजेच फ्रिक्वेन्सी आणि लेंथ हे व्यस्तानुपाती आहेत, म्हणजेच इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द लेंथ, म्हणजेच वारंवारिता ही व्यस्तानुपाती आहे त्याच्या लांबीला. मग तो काय करणार आहे, जेवढी तुम्ही या पेंडुलमची लांबी वाढवत जाणार तेवढी फ्रिक्वेन्सी काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. आणि त्याला त्याच्या मित्राला हे दाखवून द्यायचंय की बाबा मी जी फ्रिक्वेन्सी काउंट केली ती कमी भरली. मग फ्रिक्वेन्सी त्याला काय दाखवायची आहे, कमी दाखवायची आहे. जर फ्रिक्वेन्सी कमी दाखवायची असेल तर लेंथ काय करावं लागणार आहे, वाढवावं लागणार आहे. जर त्याला फ्रिक्वेन्सी जास्त दाखवायची असती तर त्यांनी काय केलं असतं, लेंथ कमी केली असती. ओके, जर आपल्याला फ्रिक्वेन्सी जास्त दाखवायची तर लेंथ कमी करा, आणि जर फ्रिक्वेन्सी कमी दाखवायची तर लेंथ वाढवा. मग याला काय करायचंय, त्याच्या मित्राला त्रास देण्यासाठी फ्रिक्वेन्सी काय करायची आहे, फ्रिक्वेन्सी त्याला तिथे कमी दाखवायची आहे. फ्रिक्वेन्सी कशी दाखवायची आहे, कमी. तर त्याला लेंथ काय करावं लागेल, वाढवावं लागेल. लेंथ काय करावं लागणार आहे, वाढवावी लागणार आहे. ओके, सो लक्ष द्यायचंय, इकडं पहा. जर त्याला त्याच्या मित्राला 2 हर्ट्झच्या जागी 1 हर्ट्झ एवढीच फ्रिक्वेन्सी दाखवायची आहे, बरोबर, 2 हर्ट्झच्या जागी 1 हर्ट्झच फ्रिक्वेन्सी दाखवायची आहे, तर तो काय करणार आहे, द लेंथ ऑफ द पेंडुलम मस्ट बी इन्क्रीज. काय करेल, इन्क्रीज करणार आहे. फ्रिक्वेन्सी त्याला कमी दाखवायची आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारिता, वारंवारिता त्याला कमी दाखवायची आहे, म्हणून त्यांनी काय केलं, लेंथ वाढवली. लेंथ म्हणजे लांबी काय केली त्यांनी, वाढवली. ओके, जर त्याला फ्रिक्वेन्सी कमी दाखवायची आहे त्याच्या मित्राला तर तो काय करेल, लंबकाच्या गोळ्याची लांबी वाढवेल. ओके, अंडरस्टँड, समजत आहे. फ्रिक्वेन्सी जेवढी वाढवाल, जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी वाढवलेली दाखवायची आहे तर लांबी कमी करा, जर फ्रिक्वेन्सी कमी झालेली दाखवायची आहे तर लांबी वाढवा. ओके, एक साधं आणि सोपं लॉजिक आहे त्याच्या मागे. ओके, येस. सो नेक्स्ट, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. बघा पुढला प्रश्न काय दिलाय, साऊंड ट्रॅव्हल्स स्लोवेस्ट थ्रू. फारच महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती पाहिजे की साऊंड सगळ्यात फास्ट आणि सगळ्यात स्लो कोणत्या माध्यमातून जातो, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचा वेग हा सर्वात कमी असेल. कसा असेल, सर्वात कमी असेल. साऊंड ट्रॅव्हल्स स्लोवेस्ट थ्रू म्हणजे कशामधून सगळ्यात स्लो जातो. अँड अवर ऑप्शन्स आर एअर, वॉटर, अल्युमिनियम अँड कॉपर. असे आपल्याला काही एक्झाम्पल्स आहेत जे दिलेले आहेत. ओके, कळलंय पा. तर कशामधून सगळ्यात स्लो हा परफॉर्म करणार आहे, एक लक्षात ठेवायचंय. आता चला आपण साऊंड बद्दल एकदा जाणून घेऊ की साऊंड एक्झॅक्टली ट्रॅव्हल करतो कसा. ओके, साऊंड कसा ट्रॅव्हल करतो, तर साऊंड व्हायब्रेशन्सने ट्रॅव्हल करतो. कशाने ट्रॅव्हल करतो, व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन्स म्हणजे समजतात सगळ्यांना, व्हायब्रेशन्स म्हणजे मराठीमध्ये कंपने आपण त्याला म्हणू शकतो. ओके, बघा आपण एक एक मीडियम काढू. आपण हे काढलंय एअर मीडियम, नंतर दुसरं काढलंय आपण इथे लिक्विड मीडियम. ओके, लिक्विड मीडियम, आणि तिसरं आपण इथे काढलंय सॉलिड मीडियम. ठीक आहे, म्हणजेच हे आहे हवा माध्यम. हवा म्हणजे आपण याला गॅसेस माध्यम पण म्हणू शकतो. लिक्विड म्हणजे हे मराठीमध्ये आहे द्रव्य माध्यम, आणि हे आहे आपलं घन माध्यम. आता सगळ्यांनाच माहिती आहे पार्टिकल कसे कसे असतात. तर एअर मीडियम म्हणजे पार्टिकल एकदम दूर दूर आहेत. हवा माध्यमामध्ये सगळे कण कसे असतात, एकदम दूर दूर असतात. ओके, आता लिक्विड मध्ये कसे असतात, त्यापेक्षा थोडेफार जवळ जवळ आहे. ओके, म्हणजेच एअर पेक्षा कमी जागा आहे त्यांच्यामध्ये, पण तरी सुद्धा थोडेफार दूर दूर आहेतच. ठीक आहे, बट इन द सॉलिड मीडियम द पार्टिकल्स वेअर कॉम्पॅक्टली अरेंज. म्हणजे कसे अरेंज्ड आहेत, कॉम्पॅक्टली अरेंज आहेत, एकदम जवळ, एकदम टेकून आहेत. म्हणजे मध्ये जागाच नाहीये, जायला जागा आहे का, नाही आहे. ठीक आहे, मग याला आपण म्हणणार सॉलिड मीडियम. सॉलिड मीडियम मध्ये पार्टिकल कसे आहेत, एकमेकांना एकदम लागून आहेत.
मग आपल्याला हे कन्सिडर करायचंय सगळ्यात पहिल्यांदी की साऊंड ट्रॅव्हल करतो तरी कसा. ओके, पहा साऊंड कसा ट्रॅव्हल करणार आहे. साऊंड म्हणजेच ध्वनी. ध्वनी कसा ट्रॅव्हल करणार आहे. ध्वनी ट्रॅव्हल करतो व्हायब्रेशन्सनी. ध्वनी कसा ट्रॅव्हल करतो. व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन म्हणजे काय होते. व्हायब्रेशन म्हणजे कंपन. व्हायब्रेशन्स म्हणजेच काय. कंपने. एखादा पार्टिकल तुम्ही व्हायब्रेट होताना बघितलाय. हा व्हायब्रेट म्हणजे तो अप डाऊन असं त्याचं व्हायब्रेशन होते. म्हणजे असे 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 ते पार्टिकल वर खाली होत असतात. मग आता लक्ष द्या. इकडे लक्ष द्यायचंय. कशामध्ये सगळ्यात फास्ट होईल, कशामध्ये सगळ्यात स्लो होईल हे आपल्याला पाहायचंय. बघा हवा माध्यमात आपण पहिले पाहू की पार्टिकल कसे व्हायब्रेट करतील. बघा आता हा पार्टिकल आहे, याने व्हायब्रेशन सुरू केलं. हे व्हायब्रेशन इथपर्यंत पोहोचलं. मग ते व्हायब्रेशन दुसऱ्या पार्टिकल पर्यंत पोहोचलं आणि मग साऊंड बाहेर निघला. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये पार्टिकल दूर दूर आहेत तर व्हायब्रेशन व्हायला वेळ जास्त लागतो. व्हायब्रेशन व्हायला वेळ जास्त लागेल ना, कारण हा व्हायब्रेट होईल. मग हा याच्यापासून दूर आहे, तिथपर्यंत ते व्हायब्रेशन ट्रान्सफर व्हायला थोडा वेळ लागणार आहे. म्हणजेच इथे टाइम जो आहे तो जास्त लागेल. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो सगळ्यात स्लो कुठे जर साऊंड ट्रॅव्हल होत असेल सो दॅट इज इन द एअर मीडियम. तो कशामध्ये होतो. एअर मीडियम हवा माध्यमात सगळ्यात स्लो ट्रॅव्हल करतो साऊंड. बरोबर. सगळ्यात फास्ट पहा लिक्विडमध्ये यांनी व्हायब्रेशन सुरू केले, हे इथपर्यंत गेले, यांनी व्हायब्रेशन सुरू केले, पुढे गेला, यांनी व्हायब्रेशन सुरू केले, पुढे गेला. म्हणजेच याच्यामध्ये एअर पेक्षा फास्ट होतो. एअर पेक्षा कसं होतं. फास्ट होत असतो. साऊंड ट्रॅव्हल कसा होतो. एअर पेक्षा फास्ट. आणि सॉलिड मध्ये तर कण एवढे जवळ आहे की हा व्हायब्रेट झाला लगेच हा व्हायब्रेट होईल, लगेच हा व्हायब्रेट होईल, लगेच हा व्हायब्रेट होईल. म्हणजे मोस्ट फास्ट आहे. कसं आहे. मोस्ट फास्ट. ठीक आहे. सगळ्यात फास्ट कशामध्ये ट्रॅव्हल करतोय. सॉलिड मध्ये सगळ्यात फास्ट ट्रॅव्हल करतोय साऊंड. ओके. सो आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय. सगळ्यात स्लोवेस्ट कुठे ट्रॅव्हल करतो. आता साऊंड सगळ्यात स्लो कुठे ट्रॅव्हल करेल. जिथे पार्टिकल दूर दूर आहेत. ज्या मीडियमचे पार्टिकल म्हणजेच कण हे दूर दूर असतील तेथे तो काय करत असतो. तिथे तो साऊंड एकदम स्लो ट्रॅव्हल करत असतो. तर कोणत्या मीडियमचे पार्टिकल एकदम जास्त दूर दूर आहेत. एअर मीडियम. कोणत्या मीडियमचे पार्टिकल जे सगळ्यात जास्त दूर दूर दिसतात आपल्याला. एअर मीडियम. हवा माध्यम. तर हवा माध्यमचे पार्टिकल दूर दूर आहेत म्हणून हवा माध्यमामध्ये जो साऊंड आहे तो अति स्लो ट्रॅव्हल करत असतो. ओके. कसा ट्रॅव्हल करत असतो. स्लो ट्रॅव्हल करत असतो. ओके. यस. चलो सो नेक्स्ट क्वेश्चन. पुढला प्रश्न बघा काय दिलाय. आणि छान प्रश्न आहेत. या परीक्षेला जर तुम्ही पाहिले तर प्रश्न इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे तुम्हाला भावी आयुष्यात एक शास्त्रज्ञ म्हणून विकसित व्हायला तुम्ही कशा पद्धतीने शास्त्रज्ञ म्हणून विकसित होऊ शकता. प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आहेत सगळे. कसे क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिकल. फक्त थेरॉटिकल नाहीये की तुम्ही एक सायन्सचा चॅप्टर वाचला आणि त्या सायन्सच्या चॅप्टरवर ऍज इट इज तुम्हाला प्रश्न विचारले जसे पुस्तकाच्या मागे विचारलेले असतात तसे प्रश्न विचारलेले नाहीयेत. प्रश्न कसे विचारलेत. एकदम वेगळे. म्हणजे एक टॉपिक आहे त्या टॉपिक तुम्हाला प्रॅक्टिकली तिथे इम्प्रूव्ह करून दाखवायचं आहे. ओके. इम्प्लांट करून दाखवायचं आहे. ओके. तर प्रश्न खूपच छान आहेत. तुम्हाला दिसत आहेत प्रश्न स्क्रीनवर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाणार आहोत आपण. पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न कुठला आहे तर पुढला प्रश्न आहे. पहिले आपण इंग्लिशमध्ये हा प्रश्न वाचून घेऊया. इमॅजिन दॅट यू हॅव सक्सेसफुली लँडेड ऑन मार्स विथ द मंगलयान मिशन. ओके. मिशन मंगलयान पिक्चर पाहिला का तुम्ही. मिशन मंगलयान अक्षय कुमारचा मूवी आहे मिशन मंगलयान. ठीक आहे. तर त्यामध्ये काय असते मंगळ ग्रहावर आपल्याला लँड करायचंय. तर तुम्हाला इथे काय इमॅजिन करायला सांगितलंय. इमॅजिन दॅट यू हॅव सक्सेसफुली लँडेड ऑन मार्स विथ मंगल मिशन. यू स्टेप आउट ऑफ युअर स्पेस व्हेकल अँड स्टँड ऑन द weighing scale you carried with you from the earth to check your weight. You will see that. म्हणजेच प्रश्न मराठीमध्ये काय दिलंय बघा. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कल्पना करा की तुम्ही मंगळयान मोहिमेद्वारे मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरलेले आहात. तुम्ही तुमच्या अंतराळातून बाहेर या. तुमच्या सोबत पृथ्वीवरून आणलेल्या वजन काट्यावर तुम्ही स्वतःचं वजन करून पाहिलं तर तुम्हाला काय दिसले. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय म्हटलेलं आहे की तुम्ही सॅटेलाइट एक छान एक स्पेस क्राफ्ट घेतला.
त्याच्यामध्ये तुम्ही बसले, छान मंगळ ग्रहावर गेले, मंगळ ग्रहावर गेले, त्या मंगळ ग्रहात त्या तुमचे जे सॅटेलाइट आहे त्याच्यामधून तुम्ही खाली उतरले, स्पेसक्राफ्ट मधून खाली उतरल्यानंतर तुम्ही स्वतःचं वजन केलं, तिथे गेल्यानंतर तुम्ही स्वतःचं वजन केलं, तर वजन कसं भरणार आहे हे आपल्याला काय केलेलं आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. मंगळ ग्रहावरील वजन पृथ्वीपेक्षा कमी आहे, मंगळ ग्रहावरील वजन पृथ्वीपेक्षा जास्त आहे, मंगळ ग्रहावरील वजन पृथ्वीवरील वजना एवढेच आहे, की मंगळ ग्रहावरील वजन हे समान आहे परंतु वस्तुमान कमी आहे. ठीक आहे, तर एक पहिले आपण अनालिसिस पाहून घेऊ. बघा, अनालिसिस तुम्हाला यामध्ये काय विचारलंय, मार्सवरचं जे तुमचं वेट आहे आणि इकडचं जे तुमचं वेट आहे हे आपल्याला इमॅजिन करायचं आहे. ठीक आहे, येस, व्हेरी गुड. पहा, येस, पहा आपल्याला इथे दोन प्लॅनेटची कंपॅरिझन विचारलेली आहे. कोणत्या दोन प्लॅनेटची? अर्थ आणि मार्सची. अर्थ आणि मार्स या दोघांची कंपॅरिझन विचारलेली आहे. अर्थ म्हणजेच पृथ्वी आणि दुसरं आहे मंगळ ग्रह. ठीक आहे, मग आपल्याला काय म्हटलंय, तुम्ही मंगळ ग्रहावर गेले तर तिथचं वस्तुमान, तिथचं तुमचं वजन कसं आहे, आणि जर तुम्ही पृथ्वीवर आहे तर तेव्हा तुमचं वजन कसं आहे. वजनाचा फॉर्म्युला काय आहे? वजन म्हणजेच वेट. वेटचा फॉर्म्युला काय आहे? वेट इज इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी. मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे वेट कोणावर डिपेंड आहे? तुमचं जे वजन आहे हे कोणावर अवलंबून आहे? गुरुत्वाकर्षणावर अवलंबून आहे. गुरुत्व जेवढं जास्त तर वजन तेवढं जास्त, आणि गुरुत्वाकर्षण जेवढं कमी तेवढं वजन तुमचं कमी. ओके, मग तुम्हाला हे माहिती पाहिजे की पृथ्वीचं, आणि एक लक्षात ठेवा, जो प्लॅनेट जेवढा मोठा, बरोबर, जो प्लॅनेट जेवढा मोठा तर त्याचं गुरुत्वाकर्षण तेवढं जास्त, आणि जो प्लॅनेट जेवढा लहान त्याचं गुरुत्वाकर्षण तेवढं कमी. ठीक आहे, मग अर्थ आणि मार्स यापैकी जर आपण पाहिलं तर अर्थ जी आहे ही भरीव आहे. कशी आहे? अर्थ भरीव आहे. भरीव आहे म्हणजे याचं वजन कसं आहे? अर्थचं जास्त आहे. ठीक आहे, अर्थचं वजन कसं आहे? जास्त आहे. आणि मार्स जो आहे हा पोकळ आहे अर्थपेक्षा. अर्थपेक्षा कसा आहे? पोकळ. त्यामुळं एक लक्षात ठेवा की अर्थचं जे गुरुत्वाकर्षण आहे, अर्थचं जे गुरुत्वाकर्षण आहे हे जास्त आहे मार्सच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा. ठीक आहे, अर्थचं गुरुत्वाकर्षण जास्त आहे मार्सच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा. मग ज्या ग्रहावर गुरुत्वाकर्षण जास्त तिथे तुमचं वजन जास्त, आणि ज्या ग्रहावर गुरुत्वाकर्षण कमी तिथे तुमचं वजन कमी. ठीक आहे, मग गुरुत्वाकर्षण जास्त कुठे? तर गुरुत्वाकर्षण जास्त आहे अर्थकडं. ठीक आहे, म्हणजेच ग्रॅव्हिटेशन जे आहे, ग्रॅव्हिटेशन इज डायरेक्टली डिपेंड अपॉन द वेट ऑफ दॅट प्लॅनेट. ओके, सो द मास ऑफ सो द वेट ऑफ द अर्थ इज मोर दॅन द मार्स. म्हणजे मार्स पेक्षा अर्थचं जे वेट आहे ते जास्त आहे, त्यामुळे मार्स पेक्षा अर्थचं ग्रॅव्हिटेशन जास्त आहे. मग अर्थचं जर ग्रॅव्हिटेशन जास्त आहे तर माणसाचं वजन कुठे जास्त राहील? माणसाचं वजन कुठे जास्त राहणार आहे? पृथ्वीवर जास्त राहील. माणसाचं वजन पृथ्वीवर जास्त आहे मार्स पेक्षा. म्हणजे मंगळावर तुम्ही जर वजन केलं आणि पृथ्वीवर जर तुम्ही वजन केलं तर कुठे जास्त यायला पाहिजे? पृथ्वीवर वजन जास्त आहे. मंगळावर वजन कसं आहे? कमी आहे. मंगळावर वजन कसं आहे? कमी. पृथ्वीवर वजन कसं आहे? जास्त. याच्या मागचं कारण काय आहे? पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हे मंगळापेक्षा जास्त आहे. मग गुरुत्वाकर्षण जास्त आहे तर वजन सुद्धा जास्तच असणार आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा. येस, ऑप्शन पाहायचंय. मंगळ ग्रहावरील वजन पृथ्वीपेक्षा कमी आहे, मंगळ ग्रहावरील वजन पृथ्वीपेक्षा जास्त आहे, मंगळ ग्रहावरील वजन पृथ्वीच्या वजना एवढेच आहे, वजन समान आहे परंतु वस्तुमान कमी झालेले आहे. ठीक आहे, तर योग्य पर्याय कोणता आहे? पहिला. मंगळ ग्रहावरील वजन पृथ्वीच्या वजनापेक्षा कमी आहे. मंगळ ग्रहावर गेलो आपण तर वजन कसं असणार आहे? कमी असणार आहे. ठीक आहे, द वेट ऑन द मार्स इज लेस दॅन द वेट ऑन द अर्थ. तुमचं वेट जेवढं पृथ्वीवर भरते त्याच्यापेक्षा तुम्ही लाईट वेट आहे मार्सवर गेल्यावर. तुम्ही मार्सवर जा, तुम्ही इव्हन चंद्रावर पण गेले ना, तुम्ही जर पृथ्वीवर 60 किलोचे आहे तर चंद्रावर फक्त 10 किलोचे आहे.
6 पटीने तुमचं वजन कमी आहे, कारण चंद्र छोटा आहे ना पृथ्वीपेक्षा, म्हणून. ठीक आहे, तर कशावर डिपेंड आहे, तो प्लॅनेट किती मोठा आहे किती लहान आहे यावर गुरुत्वाकर्षण अवलंबून असते. ओके, येस. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. बघा पुढला प्रश्न काय दिलाय आपल्याला, एकदा प्रश्न वाचून घ्यायचा आहे आपल्याला. पहिल्यांदा आपण इंग्लिश मध्ये तो प्रश्न वाचून घेणार आहोत आणि नंतर आपण तोच प्रश्न मराठीमध्ये. अच्छा, हा जो प्रश्न आहे ना, आय थिंक हा मॅथ्सचा प्रश्न आहे, बरोबर. हा मॅथ्सचा प्रश्न दिसतोय का आपल्याला? नाही, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर द फिजिकल क्वांटिटीज. येस, सो फिजिक्सचा क्वेश्चन आहे, फिजिक्सचा क्वेश्चन आहे. चला, तर एकदा आपल्याला प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे. ओके, बघा प्रश्न काय दिसतोय आपल्याला. समीरा स्टार्ट्स हर जर्नी फ्रॉम होम टू हर स्कूल विच इज इन वन स्ट्रेट लाईन. शी रिचेस द बस stop which is at a distance of 100 meter from her house. From there she takes a bus to her school which is at a distance of 5 kilometer. Later in the day she catches the same bus back from the school and reaches to the bus stop near her house. At this point the distance traveled by her and her displacement will be. ठीक आहे, म्हणजे आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सांगितलेलं आहे. ओके, तर प्रश्न काय दिलाय पहिले आपण मराठीमध्ये नीट वाचून घेऊ. समीरा एका सरळ रेषेत घरापासून तिच्या शाळेपर्यंतचा प्रवास सुरू करते. म्हणजे समजा हे समीराचं घर आहे आणि ही समीराची शाळा आहे. सरळ रेषेमध्ये तिने ट्रॅव्हलिंग सुरू केलं समीराने. ठीक आहे, येस. ती तिच्या घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या बस स्टॉपवर पोहोचते. म्हणजे इथून इथे जे आहे हे बस स्टॉप आहे आणि ती बस स्टॉपवर पोहोचली, हे अंतर आहे 100 मीटरचं. तिथून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या शाळेत बसने पोहोचते. आता हे बस स्टँड ते शाळा हे अंतर किती सांगितलंय? 5 किलोमीटर सांगितलेलं आहे. शाळा सुटल्यानंतर ती शाळेतून परत तीच बस पकडते आणि तिच्या घराजवळील बस स्टॉप जवळ पोहोचते. यानुसार घर ते शाळा असे तिचे अंतर व विस्थापन किती झाले असेल. समजलं का? पहिले क्वेश्चन समजलाय का? चला प्रश्न सांगते. पहिले डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधलं फरक समजून घ्या. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय आहे, पहिले हा फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिस्टन्स अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे काय आहे हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. डिस्टन्स म्हणजेच काय? अंतर. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? विस्थापन. ठीक आहे, दोन्हीही वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेस एक शॉर्ट एखाद्या एक्झाम्पल मध्ये मी पहिले तुम्हाला हे शिकवते आणि नंतर आपण ते जे उदाहरण विचारलेलं आहे त्या उदाहरणाकडे जाऊ. चालेल? ठीक आहे, बघा डिस्टन्स म्हणजे कापलेलं अंतर. डिस्टन्स म्हणजेच काय? कापलेले अंतर. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? कमीत कमी अंतर. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? कमीत कमी अंतर म्हणजेच काय होईल? डिस्प्लेसमेंट. ओके, आता उदाहरण एखादं कसं द्यायचं आपल्याला. येस, पहा उदाहरण देते मी तुम्हाला. समजा हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. ठीक आहे, आणि एखादा माणूस ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेला. हा सी पॉइंट आहे. मग अंतर म्हणजे काय? अंतर म्हणजे तो ए पासून, अंतर म्हणजेच काय? अंतर म्हणजे तो ए पासून पहिले सी पर्यंत गेला आणि सी पासून तो बी पर्यंत गेला. याला म्हणणार आपण ए टू बी त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं. हे जे कव्हर केलं ना हे डिस्टन्स आहे, म्हणजे अंतर आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे कमीत कमी अंतर. कमीत कमी अंतर कसं काढायचं? हे काय झालं? कमीत कमी अंतर. म्हणजे तो थेट ए वरून जर बी वर जातोय तर ते काय आहे? डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. काय असणार आहे ते? विस्थापन आहे, म्हणजेच डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेस म्हणजे एका जागेहून दुसऱ्या जागी जाणं. ते मॅटर करत नाही की तुम्ही कोणत्या दिशेने जाताय. ठीक आहे, मग आपल्याला काय विचारलंय बघा बरं. विस्थापन म्हणजे एक बॉडी एका जागेवरून उचलली दुसऱ्या जागी ठेवली त्याला आपण म्हणतो विस्थापन. आणि त्या बॉडीने जेवढं अंतर कव्हर केलं त्याला आपण म्हणणार अंतर म्हणजेच डिस्टन्स. ओके, आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? आपल्याला प्रश्न विचारलाय इथे समीरा आहे आणि हे तिचं घर आहे. घरापासून इथपर्यंत आहे तिचं बस स्टँड. ओके, इथपर्यंत आहे बस स्टँड. बस स्टँड मध्ये किती अंतर आहे? 100 मीटर अंतर आहे. आणि पुढे इथपासून बस स्टँड पासून समोर इथे आहे तिची शाळा.
शाळेमध्ये कितीचं अंतर आहे? 5 किलोमीटरचं अंतर आहे. ठीक आहे. समीरा शाळेत पहिले घरून निघाली, बसमध्ये बसली, शाळेत गेली, ठीक आहे, बस घरून आली, बसमध्ये बसली, म्हणजे 100 मीटरचं अंतर पार केलं. तिथून पुन्हा शाळेत गेली, म्हणजे पुन्हा 5 किलोमीटर. 100 मीटर म्हणजे माहिती आहे का रे किती असते? तर 100 मीटर म्हणजे किती होईल? 1 किलोमीटर. येस, 100 मीटर म्हणजेच किती होणार आहे? 1 किलोमीटर. ठीक आहे. मग इथे लक्ष द्यायचंय आता सगळ्यांनी. बघा कसं लक्षात ठेवणार आहे आपण. येस, लक्ष द्या. पहा, समीराने काय केलं तर तिचं हे घर आहे, घरापासून सुरुवात केली, 100 मीटर अंतर कापलं. 100 मीटर. ठीक आहे. 100 मीटर म्हणजे 0.1 किलोमीटर. 100 मीटर म्हणजे 0.1 किलोमीटर. इथे ती पोहोचली आता बस स्टँडवर. बस स्टँड पासून ती गेली तिच्या शाळेमध्ये. शाळेचं अंतर किती आहे? 5 किलोमीटर. शाळेचं अंतर किती आहे? 5 किलोमीटर. आपल्याला प्रश्न काय विचारला? ती शाळा सुटल्यानंतर ती शाळेतून तीच बस पकडते आणि तिच्या घराजवळील बस स्टॉपवर येऊन पोहोचते. त्यानुसार घर ते शाळा असे तिचे विस्थापन किती झालेले आहे. ठीक आहे. मग घर ते शाळा असे तिचं विस्थापन किती झालं? तर पहिले आपण डिस्टन्स पाहू. डिस्टन्स किती झालेलं आहे पहा. डिस्टन्स किती झालं? 5 किलोमीटर जाणं, 5 किलोमीटर येणं, आणि हे 100 मीटर. म्हणजे पहिले ती कुठे गेली? घरून. पहिले आपण अंतर काढून घेऊ. काय काढून घेणार आहे? अंतर म्हणजेच डिस्टन्स. डिस्टन्स पहा, पहिले ती बस स्टँडवर गेली 100 मीटर. 100 मीटर म्हणजे 0.1 किलोमीटर. नंतर ती इथून शाळेत गेली म्हणजे 5 किलोमीटर. शाळेतून पुन्हा बस स्टँडवर आली म्हणजे पुन्हा 5 किलोमीटर. असे किती झाले टोटल? 5 आणि 5 10, आणि हे 0.1 म्हणजेच 10.1 किलोमीटर एवढं अंतर तिने पार केलं. हे काय झालं? अंतर. आता अंतर याही पर्यायामध्ये सेम आहे, इथेही सेम आहे, इथेही सेम आहे. डिस्टन्स 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 इथे 10.1 आहे, इथे 10.1 आहे, इथेही 10.1च आहे. ओके. पण आता आपल्याला फोकस करायचं आहे डिस्प्लेसमेंटवर. डिस्प्लेसमेंट मध्ये पहा किती डिस्प्लेसमेंट होईल. तर ती जिथून निघाली, बरोबर, ती सध्या कुठे आहे? समीरा सध्या कुठे आहे? सध्या आपल्याला तिने दाखवलेलं आहे की ती बस स्टॉपवर आहे. ती शाळेतून वापस आली, बस स्टॉपवर थांबली. आपल्याला विचारलं इथे तिची डिस्प्लेसमेंट किती आहे? तर तिची डिस्प्लेसमेंट किती आहे? घर ते बस स्टॉप एवढंच अंतर तिची डिस्प्लेसमेंट आहे. मग डिस्प्लेसमेंट किती राहणार आहे? 0.1 किलोमीटर. ओके. किती आहे डिस्प्लेसमेंट? 0.1 किलोमीटर. ओके. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते तिथे त्याचा आन्सर राहणार आहे. ओके. येस. चला नेक्स्ट पुढला प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इथे पुढला प्रश्न बघा काय दिलेला आहे. There are 4 lightweight objects labeled A, B, C, D kept on the smooth table. We notice that the object B attracts to A while C repel by A. Also the object D is attracted by A and C but neither repel or attract towards the B. Can you infer which of these objects are uncharged? कोणते ऑब्जेक्ट हे अनचार्ज आहेत? म्हणजेच एका आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं काय काय पहा. पर्यायामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे. एका गुळगुळीत टेबलावर ए बी सी डी असे लेबल असलेले 4 हलक्या वजनाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. वस्तू पाहिल्यावर लक्षात आलं की बी हा ए कडे आकर्षित होतो. बी हा कोणाकडे आकर्षित होतो? ए कडे. बी हा ए कडे काय होतोय? आकर्षित होत आहे. ठीक आहे. बी हा ए कडे काय होतोय? आकर्षित होतोय. पण तो सी कडून दूर जातोय. पण हा जो बी आहे ना, हा सी कडून दूर जातोय. सी कडून काय काय करतोय? तो दूर जातोय. बरोबर. नंतर ठीक आहे, दूर जातोय. तसेच डी ही वस्तू ए आणि सी कडे आकर्षित होते. ही जी डी वस्तू आहे ना, ही ए आणि सी यांकडे आकर्षितच होत आहे. काय होत आहे? आकर्षित होत आहे. ए आणि सी कडे काय होत आहे? आकर्षित होत आहे. पण परंतु ती बी कडे आकर्षित पण होत नाही आणि तिच्यापासून ढकलली पण जात नाही. तर कोणती वस्तू प्रभाररहित आहे? म्हणजे काय आहे? प्रभाररहित म्हणजे अनचार्जड आहे. कशी आहे? अनचार्जड आहे. ओके. मग आपल्याला एक साधारण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके. एकदमच साधारण गोष्ट आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी इथे लक्षात ठेवायची आहे. ओके. कुठली गोष्ट लक्षात ठेवणार आहे? तर अट्रॅक्ट सेम चार्ज, जे चार्ज सेम असतात तेच एकमेकांना रिपेल करतात आणि जे चार्ज अपोजिट असतात ते एकमेकांना दूर लोटतात. हे आपल्याला तिथे लक्षात ठेवायचं आहे. ओके.
जे सेम चार्ज आहेत ते एकमेकांना काय करतील, आकर्षित करतील. हे लक्षात ठेवा, जिथे सेम चार्ज आहेत ते एकमेकांना काय करतील, आकर्षित करतील. एकमेकांना काय करतील, आकर्षित. आणि जे अपोजिट चार्ज आहेत ते एकमेकांना काय करणार आहेत, रिपेल करणार आहेत. काय करणार आहेत, रिपेल करणार आहेत. ओके.